मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. 425508 हा रावेरचा नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850011558. आज 18 मे 2025 तारीख, रविवारचा दिवस. पहाटेचे 5:30 झालेले आहे. पूजन कार्य वगैरे, स्नान विधी सर्व आटोपलेला आहे. शारीरिक अस्वस्थतेमुळे कालचा व्हिडिओ प्रसारित करता नाही आला. आजही तब्येतीची खुणखुण आहेच, पण आपल्याला भेटीची इच्छा, आपल्याला मार्गदर्शन करण्याची प्रेरणा मला स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनीच दिलेली आहे. ते कर्तव्य पार पाडण्यासाठीच मी आता आपणासमोर आहे. प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. शकून अपशकून हा विषय आपण घेतलेला आहे. पहिला भाग झालेला आहे. शकून अपशकून दुसऱ्या भागामध्ये आपण पुनश्च एक पक्ष घेणार आहोत. कावळ्याचा उल्लेख आपण मागे केला. मला सर्वांना विचारावंसं वाटतंय, सांगावंसं वाटतंय की आपण माझे व्हिडिओ बघतात, मार्गदर्शन तुम्हाला आवडते, तर हे व्हिडिओ अधिकाधिक लोकांना शेअर करा. आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवारांना, सर्वांना करा. आपणाकडून मला फक्त हीच सहकार्याची अपेक्षा आहे. शकून अपशकून हा विषय मानवी जीवनात येण्यापूर्वी पशुपक्ष्यांना तो ज्ञात होता आणि पशुपक्ष्यांच्या हालचालीवरून, पशुपक्ष्यांच्या वागण्यावरून, पशुपक्ष्यांच्या खाण्यापिण्यावरून, पशुपक्ष्यांना सुद्धा संस्कृती असते, त्यावरून मानवी मनाला प्रेरणा मिळाली, बुद्धीला चालना मिळाली आणि हा विषय आपल्याला प्राणी जगतातून लाभलेला आहे. ऋषीमुनींनी याचं अध्ययन केलेलं आहे. हा एक ज्योतिषाचा एक भाग आहे. अंदाज वर्तविणे, भाकीत वर्तविणे, संभावना वर्तविणे, मार्गदर्शन करणे हे ज्योतिषाचं कार्य आहे. ज्योतिषशास्त्र तुम्हाला या बाबतीत अत्यंत उपयुक्त ठरते. ज्योतिषशास्त्रामध्ये जे विविध पैलू आहेत त्यापैकी एक शकून अपशकून हा मोठा पैलू आहे. हा वेगळा विभाग आहे. आपल्याला माहीत असेल, आई वडील आपल्याला सांगत असतात किंवा आई वडील स्वतः पाळतात की मांजर आडवी गेली की तुमचं कार्य थांबवा, तुम्ही मागे या. प्रवास करत असाल तर करू नका, थांबवा. कुठे शुभ कार्य करायचं असेल तर मांजर आडवी गेली असेल तर बंद करा. असं काय सांगत होते? त्याच्या मागे शास्त्र आहे. आणि काही अत्यंत आवश्यक असलं तर, आरोग्याचा प्रश्न आला, दवाखान्यात जाण्याचा प्रश्न आला, कोर्ट कचेरीचा प्रश्न आला, नोकरी करण्याच्या वेळेवर जाण्याचा प्रश्न आला, तर मग काय करावं याच्याविषयी आपल्याला आई वडील सांगत होते की 7 पावलं मागे या आणि मग पुढे जा. आता हे 7 पावलं काय सांगितली गेली होती त्यालाही शास्त्र होतं. कारण हे सर्व शास्त्र ग्रहगोलाच्या सान्निध्यात बांधले गेलेलं आहे. मनुष्य जसा बांधला गेलेला आहे तसा निसर्ग पण बांधला गेलेला आहे. पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरते ओढते येते. पावसाचं गणित आपण पाहिलं, पावसाचं हवामान पाहिलं, तेही ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. आपल्याला बघितलं आहे, आपण बघतो आहोत. तर 7 पावलं मागे घेण्याचं कारण म्हणजे 7 ग्रह. आपल्याला 7 ग्रहांचा दोष लागू नये म्हणून तो मागे या आणि मग पुढे जा.
काहीही उपचार उपासना पूजा विधी करण्याची गरज नाही असं साधं सरळ सोपं गणित यामध्ये आलेलं आहे. 7 पावलं घ्या. रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी हे 7 वार. सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी हे 7 ग्रह. अत्यंत सरळ सोपा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. ज्योतिषशास्त्र आपण बघायला गेले तर आपल्याला हे आजच्या 21व्या शतकातही अत्यंत उपयुक्त शास्त्र म्हणून आपल्याला मान्यता द्यावीच लागेल. 2004ला सुप्रीम कोर्टाने ज्योतिषशास्त्राला मान्यता दिली आहे. हे शास्त्र म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. हे पण आपण लक्षात घ्यायला हवं. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो अत्यंत विचारपूर्वक गहनपूर्वक दिलेला आहे. म्हणून हे जे काही विज्ञानवाणी म्हणत असतील अंधश्रद्धा आहे, ते ही अंधश्रद्धा मुळीच नाही. अंधश्रद्धा हा शब्दच नाही शब्दकोशामध्ये. ज्योतिषशास्त्र हे प्राचीन शास्त्र आहे, त्याला वारसा आहे, त्याला बैठक आहे. विज्ञानाला ही बैठक नाही आहे. विज्ञानात अलीकडचं आहे. 21व्या शतक आपण म्हणतो ते याच दृष्टिकोनातून म्हणजे 2021 पासून सुरू झालेलं म्हटलं तरी चालेल. विज्ञान उपयुक्त आहे हे पण मला मान्य आहे, परंतु ते परिपूर्ण शास्त्र आहे हे मला मान्य नाही. कुठलेही आपण गेलो तर काही वेळेला विज्ञान थांबून जाते, नकार देते. त्यांचे प्रयत्न सफल होतात. औषधोपचार करताना आपण जे बघितलं तर कित्येक डॉक्टर म्हणतात आता घरी घेऊन जा, सेवा करा. हा शब्द का येतो? आणि मेडिकल शास्त्र जे आहे आपण म्हटलो तर ते विज्ञान आहे, शास्त्र नाही. ज्योतिष हे शास्त्र आहे, विज्ञान नाही. तर शकून अपशकून याच्या बाबतीत निसर्गावर हे आधारित पशुपक्ष्यांना माहिती असलेलं हे शास्त्र आहे. एखादा भूकंप होतो, प्रलय होतो, महापूर होतो, ज्वालामुखी होते, गडगडाट होतो, विजेचा लखलखाट होतो, त्यावेळेला आपण कावळा बघा, मांजर बघा, कुत्रा बघा, गिधाड बघा, हे 4 पक्षी प्राणी यांच्या हालचालीवर तुम्ही नजर ठेवा. हे सर्वस्वी आपला जीव वाचवण्यासाठी दूर जातात. मनुष्य हा तिथेच उभा राहतो. इतर प्राणी पाहिले आपण, गाय पाहिली, म्हैस पाहिली, बैल पाहिला, घोडा पाहिला, हे प्राण्यावर परिणाम होतो, परंतु ते इतरत्र धावू शकत नाही, पळू शकत नाही. ते बांधलेले पण असतात, हे पण त्याला एक कारण आहे. परंतु चिमणी आहे, पोपट आहे, कोकिळा आहे, हे इतर पक्षी आहे, हे फक्त जीव वाचवण्याचा तिथल्या तिथे प्रयत्न करतात. परंतु कावळा घेतला, कुत्रा घेतला, आपण मांजर घेतली, गिधाड घेतली, हे 4 प्राणी गडगडाट होण्यापूर्वी, पाऊस येण्यापूर्वी, भूकंप येण्यापूर्वी, ज्वालामुखी येण्यापूर्वी, प्रलय येण्यापूर्वी त्याला ज्ञात होते आणि मग ते दूरवर निघून जातात. म्हणून अशा घटनामध्ये हे मेलेली प्राणी कधी सापडत नाही, यांची हाडं आपल्याला दिसत नाही. कोरोनाचं आताचं उदाहरण आपण घेतलं 2014चं. पुष्कळशा प्राण्यावर, मनुष्य प्राण्यावर तर जास्तच परिणाम झालेला. विज्ञानवाणी म्हणतो मनुष्य, विज्ञानवाणी म्हणत असताना इथे मात्र तो शून्यवत झाला. आणि हे 4 प्राणी, कावळा, मांजर, कुत्रा, गिधाड,
हे दूरवर निघून गेले. कोरोना येण्यापूर्वी म्हणजे त्याला ज्ञान कसं झालं. वास्तविक हा संशोधनाचा विषय आहे. हे 4 प्राण्यावर मनुष्याने संशोधन करणं आवश्यक आहे. यांच्या हालचालीवर, हे कुठे जातात, काय जातात, केव्हा जातात, अगोदर का जातात, त्यांच्या मेंदूत हे काय क्रिया घडते, त्याला ही बुद्धी कशी सुचते, याच्यावर संशोधन होणं फार गरजेचं आहे. आजचा विषय आपण कालचा विषय घेतला होता कावळ्याचा. आजचा विषय आपण गिधाडाचा घेत आहोत. गिधाडाचा विषय घेत असताना गिधाडाची संख्या फार कमी होत आहे. फार हे मानवी प्राण्याला धोका आहे. कारण गिधाडाचं अस्तित्व हे गावामध्ये, शहरामध्ये, खेड्यामध्ये नसलं तरी जंगलामध्ये असते. त्यांच्या हालचाली, त्यांची उपयुक्तता हे मानवी प्राण्याला फार गरजेचं आहे. या दृष्टीने शासनाने, सरकारने प्रयत्न करायला हवा. गिधाडाची संख्या आता फार कमी झालेली आहे. काही समाजामध्ये प्रेत दफन न करता, अग्निडाग न देता अशी सोडली जातात खोलवर आणि मग ती गिधाड खातात. अशी एका धर्माची परंपरा आहे. पण आता ती पण नष्ट होऊ लागलेली आहे. शहरी वातावरणात गिधाड दिसेनासे झाले आहे. कधी शेतागीतात आपल्याला गिधाडे दिसत होती, आता ती पण दिसत नाही. नदी नाले खोऱ्यात जिथे मेलेली जनावरे टाकली जातात त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणे हे गिधड दिसतात. गिधड हा प्राणी मानवी जगाला फार उपयुक्त असा प्राणी आहे. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे, एवढं मात्र गरजेचं आहे. गिधाड हा जमिनीवर राहत नाही, झाडावरच विसावतो, झाडावरच राहतो. गिधाड तुम्हाला छोट्या झाडावर कधी दिसणार नाही, वेलीवर कधी दिसणार नाही, बागेमध्ये फिरताना कधी दिसणार नाही. कावळा जमिनीवर चालतो, मांजर जमिनीवर चालते, कुत्रा जमिनीवरच राहतो. कुत्रा हा माणसाच्या आजूबाजू राहतो. कावळे आकाशात, पिंपळ झाडावर, जास्त करून पिंपळ झाडावर आपल्याला कावळे अधिक पाहायला मिळतात. इतर वृक्षावर का नाही? तर पिंपळ वृक्ष हा अक्षय वृक्ष म्हणून मानला जातो आणि पिंपळ वृक्षावर जर पाहायला गेलं तर मृत्यू घोंगावत नाही. म्हणून हे पिंपळावर आपण म्हणत होतो कावळ्याची शाळा भरली, असा शब्द आपण वापरत होतो तो यासाठी. मांजर घरात घरात फिरताना आढळते. कुत्रा दारासाराशी असतो, काहींच्या घरात असतो. कावळा कोणी काही पाळत नाही, पण कावळा घरावर बसतो, अंगणात येतो, झाडावर बसतो, कावकाव करतो. आणि कावळा श्राद्धाला फार महत्त्वाचा पूर्ण आहे. मनुष्याच्या जीवनाशी तो निगडीत आहे. तसंच गिधाड आपण बघणार आहोत. गिधाड आता गिधाड आपल्याला कुठे दिसते, दिसत असो का नसो, पण शास्त्र म्हणून आपण बघायला हवं. पण आपल्याला दिसल्यास, गिधाड समसंख्येने दिसल्यास विवाह लवकर होतो. पहा, गिधाड पासून आपल्याला संकेत काय मिळतात, पूर्वसूचना कशी मिळते. गिधाड तर प्राणी खाणारा मनुष्य प्राणी आहे, पक्षी आहे. पण त्याच्या हालचालीवरून, त्यांच्या स्वतःच्या परीक्षणावरून आणि नंतर मानवाला मिळणाऱ्या त्याच्यातून अनुभवातून असं येते की गिधाड समसंख्येने दिसल्यास विवाह लवकर होतो. आणि समसंख्येने जोडीने दिसले, मग ते आपल्याकडे पाहत असताना फांदीवर, किंवा गिधाड दुसरं एकमेकाकडे पाहत असताना आपल्याला दिसलेलं, सौख्य असलेलं दिसलेलं, तर संसार हा सौख्याचा निर्माण होतो.
आपला साखरपुडा झालेला आहे, मंगणी झालेली आहे, रुपया नारळ झालेला आहे आणि मग तुम्हाला समसंख्येने सुखावह अवस्थेत गिधाड दिसले तर तुमचा पूर्ण संसार हा सुखाचा, लाभाचा, भाग्याचा निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असं आपल्या घरामध्ये ज्यांचे विवाह झालेले आहेत, स्वाभाविक वाद निर्माण होत आहे, घरामध्ये कटकटी निर्माण होत आहे, अशांतता निर्माण झालेली आहे. अशा वेळेला अशी गिधाड जर दिसली, दोन एकमेकाकडे बघणारी, एकाच डालीवर बसलेली, जवळजवळ असलेली, तर संसारातील वाद मिटतात. एखादं गिधड आपल्याला दृष्टीस पडले की तुम्ही हात जोडा, नमस्कार करा. कारण गिधाड हे प्राणरक्षक आहे, यमाच्या जवळ राहणार आहे, यमाचं वाहन पण आहे. म्हणजे निश्चित तुमचं आयुष्य वाढते. तुम्ही ऑपरेशनला चालले आहात मोठ्या गावामध्ये, गिधाड तुम्हाला दिसलं तर तुमचं निश्चित ऑपरेशन यशस्वी होईल. दवाखान्यात जात आहात, जीर्ण अवस्था झालेली आहे, वयोवृद्ध आहात, काही प्रमाणात आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. गिधाड दिसणे हे अशुभ नाही, शुभ आहे. विषम संख्येने गिधाड दिसल्यास, एक गिधाड दिसलं ते नाही, विषम संख्येने म्हणजे 3, 5, 7, 9 अशा संख्येने गिधाड दिसलं तर ते एवढ्या संख्येने गिधाड दिसणं अशक्य झालं. आता तर संकटाची चाहूल म्हणून आपण समजतो की काहीतरी संकट येणार आहे, आपण सावध राहायला हवं. किंवा जी आपली संकट जी आहेत थोडीफार, त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, संभावना, हे पण लक्षात येते आपल्याला या ठिकाणी. विषम संख्येने गिधाड दिसल्यास संकटाची चाहूल होते आणि असलेलं संकट वाढते. त्याच्याबद्दल सावध राहून आपण कार्य केलं पाहिजे. गिधाड मेलेले जनावर खाताना दिसते. पुष्कळशा आपल्याला एखादी ढोर पडलेला आहे, तिथे गिधाड गोंगावतात. तर आजारपण, आपलं जीवनावर संकट योग, अपघात, अपमृत्यू, ऑपरेशन, चिंता, रक्तदोष, रक्त कॅन्सर, हाडांची दुखणी, हे जर आपण पाहिलं तर ही तुम्ही सही सलामत सुटाल. आरोग्यात सुधारणा होईल, संकट येणार नाही, अपमृत्यू येणार नाही. आपलं निश्चितच त्याच्यातून संकटग्रस्त आरोग्याचे प्रश्न जर असले, ऑपरेशन, अपघात, अपमृत्यू, रक्तदोष, रक्त कॅन्सर, हाडाची दुखणे जर असली तर ती दूर होतील. पहा, आपल्या जीवनाशी गिधाडाचा किती संबंध आहे यावरून आपल्याला दिसून येते. प्रत्येक प्राणी, प्रत्येक वृक्ष, प्रत्येक वेली, दगड सुद्धा असला तरी, प्रत्येक वास्तू आणि घरातील असलेली माणसं किती एकमेकाला उपयुक्त आहे हे आपण यावरून लक्षात घ्यायला हवं. आपल्याला पशुपक्षी तर उपयुक्त आहे, मग घरातील माणसं का नाही? मग घरामध्ये वाद कशाला करायचा? वाद नको, गैरसमज नको. आज घराघरामध्ये वादाची संख्या जास्त झालेली आहे. याला कारण स्वैराचार, स्वतःचं जगणं, स्वतःचं मस्ती करणं, आई वडिलांची आज्ञा न पाळणं, हे घातक योगाकडे जाणार आहे. हे यातून आपण शिकायला हवं. गिधाड झाडावर दिसणे म्हणजे आलेली संकट दूर होते. लहान असो, मोठे असो, संकट असो, कोर्ट कचेरीचा असो, प्राणाचा असो, मृत्यूचा असो, एक घरातील समस्या असो, बाहेरील समस्या असो, मुलींविषयी चिंता असो, ती दूर होते. आणि संकट दूर होलेली आपल्याला कळणार पण नाही. तुम्ही म्हणाला हे काय आश्चर्य झालं, तुमचं जर बारीक लक्ष असेल
असंच माझ्याकडे डॉक्टरांनी सांगितलं होतं की ही व्यक्ती थोड्या दिवसाची पाहुणा आहे. आम्ही जात होतो गाडीने आणि अचानक आम्हाला गिधाडाचा समूह दिसला. ते खात होतं, प्राणी खात होतं. गाडी थांबवली. समोरच्या व्यक्तीला मी नमस्कार करायला लावला. गाडीतून खाली उतरलो, नमस्कार केलो, नतमस्तक झालो. ती व्यक्ती पुढे 10 वर्ष जगली, 90 पार केली. 60व्या वर्षी मृत्यू आलेला 90 पार म्हणजे किती? 1.5 पट आयुष्य वाढलं. 30 वर्षांनी आयुष्य वाढलं. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. गिधड झाडाचे उंच टोकावर बसलेले दिसले की आपण यशस्वी व्हाल, कीर्तिमान व्हाल, मान सन्मान आपल्याला मिळेल. दूरवर प्रवास योग घडतील. वाहन खरेदीचे योग पण त्यावेळेला समजावे. आपला प्रवास, आपलं वाहन, आपली इच्छा, आपलं कार्य आणि गिधडाचा संबंध. मनात सुद्धा विचार येणार नाही की असं असेल. शास्त्र हे अत्यंत खोलवर शास्त्र आहे. ते बघण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अभ्यासकाने याच्याविषयी अभ्यास करायला हवा. आजकाल अभ्यासाची वृत्ती कमी झालेली आहे. वाचन कमी झालेलं आहे, लेखन कमी झालेलं आहे, मोबाईल मध्ये गुंतलं झालेलं आहे. मोबाईल जितका उपयुक्त आहे तितका तो नाशकही आहे, घातकही आहे, प्राण घेणाराही आहे, अपमृत्यू आणणारही आहे, आयुष्य कमी करणारही आहे. हे पण लक्षात घ्यायला हवं. खरं म्हणजे काय आहे की आजच्या पिढीने, तुम्ही PhD झालेले असतात, MA असतात, MSc असतात, मोठ्या डिग्र्या तुमच्या असतात, सरकारने दिलेल्या या. पण या डिग्र्याचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष किती होतो हे बघायला हवं. शाळेच्या पुस्तकातील ज्ञान तुम्हाला किती आहे बघायला हवं. पहिले साधारण वैद्य होते, आमचे वडील वैद्य होते. नाडीवर बोट ठेवायचे, सोनोग्राफी नाही, CT स्कॅन नाही, रक्तलघवी तपासणं नाही. 3 पुड्या घ्यानं उद्या येऊ नका म्हणजे तुम्ही निश्चित बरे व्हाल. त्यांच्या नावावर एकही मृत्यू नाही. आणि आजचे डॉक्टर 8-8, 10-10 वर्ष शिकतात. काय शिकतात तर फक्त डोळ्याचं माहिती आहे, बाकी काही त्याला माहिती नाही. फक्त काय तर हृदयाची माहिती, बाकी त्याला काही कळत नाही. आणि रिपोर्ट येतील तो औषध लिहून देतो. काय करते मग? विज्ञान कुठे पुढे गेलेलं आहे? प्रत्येक अवयवाचे डॉक्टर गल्लोगल्ली दिसायला लागले. डॉक्टर तर होताच नाही आमच्या गावामध्ये पूर्वी. वैद्यावर चालत होते, शतायुषी लोक होत होते. तर हे जीवनशास्त्रासंबंधी आपण अधिक अभ्यास केला पाहिजे. गिधड आपल्याला उडताना दिसले तर मग आपली योग्य ठिकाणी बदली होईल. पहा, आपण सर्व्हिस करता आहात, बदलीसाठी प्रयत्न करता आहात. बदली कुठे होईल, काय होईल, आपली मागणी कुठे असते, बदली कुठे होते संकटग्रस्त भागात. काही अधिकारी वर्ग असतात, त्यांच्या हातात सूत्र असतात. काही नाराजी असते, काही इतर गोष्टी असतात. नाही ठिकाणी बदली करून देतात आणि त्याला मग त्याचा संसार गिंसार त्याचे काही विल्हेवाट लागते. हे कोणी अधिकारी वर्ग किंवा सरकार बघत नाही. नोकर विषयी ही काळजी घ्यायला हवी. गिधड उडताना दिसत असेल तर आपली योग्य ठिकाणी बदली होईल. आपणावरील संकट हे गिधड ज्या प्रमाणात भरकट उडतो आहे त्याच्या उडण्याच्या गतीवरून आपलं संकट दूर होणार आहे. जी मुले मुली सुना आई वडिलांची सेवा शुश्रूषा करत नाही, सासू सुनाशी वाद घालतात, अपशब्द बोलतात, अशा मुली आयुष्यभर संकटग्रस्त राहतात. आता हा याच्याशी गिधडाचा काय संबंध असा तुम्ही म्हणाल? आई वडील, सासू सासरे यांच्या नजरेत जर गिधड पडलं, गिधड नजरेत आलं, दर्शन झालं,
किंवा सुनाबद्दल, लेकीबद्दल, मुलाबद्दल, नातवाबद्दल त्यांना दिसली तर याच्यात जे काही तुम्ही केलं असेल कर्म त्याप्रमाणे ते घडत राहते. त्याला पुरावा म्हणून हे गिदड असते. आता गिदड दिसलंच नाही मग काय करा. तर असं एक असं बघण्यात आलेलं आहे, कुठलेही पशुपक्षी आपल्याला दिसत नसले तरी ते आपल्यावर कार्य करीत राहतात. त्यांना संवेदना होतात. माझ्या पत्नीचं स्मशानभूमीत दिवस पाणी चालत असताना निधनाच्या वेळेला पाऊस आला, विजेचा कडकडाट झाला. अग्निडागाच्या वेळेला पाऊस आला, कडकडाट झाला. ज्या वेळेला कडकडाट विजेचा पाऊस येतो आहे त्यावेळेला पशुपक्षी दिसत नाही. स्मशानभूमीत आमचं कार्य चाललं होतं, पिंड पाडले चालले होते. आम्ही जिथे बसलेलो होतो तिथे कावळ्याचा थवाच्या थवा डोक्यावरून आमच्या घुमत होता, त्या पिंडावरून सारखा. यावरून आपल्याला दिसते की निधन झालेली व्यक्ती किती पवित्र होती. प्रत्यक्ष यम आलेले होते. सर्व पिंड्यातला एकण एक कण कावळ्याच्या समूहाने खाऊ घातला. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवसाने अस्थी गोळा झाल्या, पूजन केलं, घरी आलो, तेही पावसात. ओंकारेश्वर, मोठं ओंकारेश्वर मध्य प्रदेशला आम्ही अस्थि विसर्जन केलं. तेवढा एवढा पाऊस होता की पोलिसांनी जाणं बंद केलं होतं. आमचे ड्रायव्हर मंडळी होते, आपण परत जाऊया. म्हटलं तुम्ही जा, मी कलश घेऊन बसेल. असं वाक्य मी उच्चारलं आणि पाणी घसरू लागलं. आमची गाडी थेट नर्मदेच्या घाटावर गेली. विधी मार्ग आम्ही विसर्जन करत आहोत. विजेचा लखलखाट झाला, कडकडाट झाला. पूजन कार्य आटोपलं, नमस्कार करून घरी आलो. रक्षा पण टाकली विष्णू यागात. त्यानंतर मग 11वं श्राद्ध जे असते, वार्षिक श्राद्ध, 12वं श्राद्ध, त्यावेळेला सुद्धा विजेचा कडकडाट झाला. नावेमध्ये बसले असताना वीज अशी सरकन गेली. पाऊस आला. त्याच्यानंतर 12वं श्राद्ध आम्ही मातृगयाला गेलो. मातृगयाला जात असताना अभ्राचित वातावरणात आणि पुन्हा पाऊस, पुन्हा विजेचा लखलखाट आणि मातृगयाला श्राद्धाचं कार्य संपन्न झालं. सहज मनात आलं की चला आता ओंकारेश्वरला भेट देऊ, तिला भेट देऊ असं आलं. आणि या 26-27 तारखेला मागच्या मी एकटा मोठे ओंकारेश्वर मध्य प्रदेशला गेलो. ऊन लखलखाट पडलं होतं, कडकडाट पडलं होतं, वारा झोंबत होता आणि त्याच्यात उन्हाचे उष्णताचे वारे लागत होते. 11:45 आम्ही ओंकारेश्वरला गेलो, परंतु 2:04 श्राद्ध करायचं होतं, कारण त्या वेळेला निधनाची वेळ होती. पुष्कळशा लोक निधनाची वेळ पाळत नाही. निधनाच्या वेळेला श्राद्ध करावं, निधनाच्या वेळेला मर्तिकांचं कार्य करावं. अगोदर करून उपयोग नाही, मग अगोदर करून निधन आल्यासारखं होते. थोडासा उशीर झालेला चालतो, पण लवकर केलेलं चालत नाही. मी त्यावेळेला काय करतो, स्टीलचा डबा घेतो, त्याच्यामध्ये पेढे भरतो, 111 रुपयाची चिल्लर टाकतो आणि फूल ठेवतो आणि मी डबा बंद करतो. मोठ्या पांढऱ्या रुमालामध्ये ते बांधतो. त्याच्यावर त्या ऋतूतून मी फळ ठेवतो, फुलाचा हार ठेवतो, नाव करतो स्वतंत्र, आणि जिथे अस्थी टाकल्या त्याच ठिकाणी मी ते सोडून देतो आणि नमस्कार करतो. असं करत असताना पुन्हा पाऊस आला, पुन्हा विजेचा कडकडाट झाला. त्याला साक्षी मंडळी आहे.
म्हणजे मर्तिका संबंधी किंवा संकट संबंधी किंवा उपयुक्त संबंधी शुभ संबंधी हा निसर्गाचा जो वातावरण तयार होते याला शकुन, शुभ शकुन, अपशकुन जे म्हटलं जाते ते यासाठी. आणि हे सर्व करत असताना आपली भावना ही महत्वाची आहे. तुम्ही किती प्रेरणेने करता आहात, किती तुमची आत्मीयता त्याच्यामध्ये आहे, किती तुमची श्रद्धा आहे हे बघायला हवं. आणि श्रद्धाहीन असणं अत्यंत घातक आहे. श्रद्धाहीन नसणं म्हणजे वाटेल ते रोग होणं, वाटेल तसे संकट येणं, वाटेल तशी दुःख निर्माण होणं, अपमृत्यू होणं, आयुष्य कमी होणं. सगळ्यात दैवत जर असेल तर ते माता पित्यांच्या, आपल्याला गणपतीने सांगितलं आहे, आद्य पूजकाचा मान गणपतीला जो मिळाला आहे तो माता पित्यांची प्रदक्षिणा करून, नमस्कार करून. सुनांना जे सौभाग्य लाभलेलं आहे ते पतीमुळे नव्हे, हे सासू सासऱ्यामुळे. सासू सासऱ्याचा अपमान म्हणजे सौभाग्याचा अपमान. सासू सासऱ्यांना क्लेश दिले म्हणजे सौभाग्याला क्लेश देणे. उद्या त्याचे पडसाद पतीवर होणारच, आपल्यावर होणारच. हे गुणसूत्र आहे, हे सूत्रबद्धता आहे, हे नियमबद्धता आहे. याला शकुन अपशकुन आपण याच्यासाठीच पाळायचे असतात. याच्याविषयी ज्यांना काही अनुभव असेल त्यांनी मला जरूर कळवावे. हे प्रसारण अधिकाधिक लोकांना प्रसारित करा, जेणेकरून त्यांना पण माहिती होईल आणि याच्यात कोणातरी संशोधक होईल आणि आपल्याला तो सांगेल, आपल्याला उपयुक्त होईल. म्हणून हे प्रसारण अधिकाधिक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजच्या कार्याला समापन करूया. मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी 9850015558 व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. व्हॉट्सअपवर माहिती टाकण्यापूर्वी अगोदर विचारणा करा आणि मग माहिती टाका. विचारणा करण्यासाठी कारण असं की मला काय माहिती हवी आहे हे मी तुम्हाला सांगेल. रावेत मला प्रत्यक्षही आपणाला भेटता येतील, पण अगोदर मोबाईल करून या. मोबाईल करून आल्या बुधवारी कार्यालयाला बंद असते, सुट्टी असते. इतर दिवशी कुठे बाहेरगावी जावं लागते. मी हजर असतो असं समजू नका. मोबाईल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यूट्यूबवर बोरकर गुरुजी या नावाने आपण सर्च करू शकता. मागील व्हिडिओ पण बघा. ज्ञान संपदामध्ये किती मार्गदर्शन आपल्याला भावते पडते हे पण आपण बघा. मी स्वतः कार्य करतो, माझ्या मार्फत कोणीही कार्य करत नाही हे पण लक्षात घ्या. आजच्या कार्याला इथेच विराम देऊया आणि पुढचा व्हिडिओचा विषय आपण बघूया.